आपल्याला तुमच्या पाठ्यपुस्तकातील मी वाचवतोय नावाची जी नवी कविता आहे 34 पानावर, त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सतीश काळसेकर यांची ही कविता आहे. त्यांचा फारसा मी परिचय करून देण्यात वेळ घालवणार नाहीये, पण या संपूर्ण कवितेतून वेगाने बदलत जाणाऱ्या समाजाचं वास्तव याचं चित्र या कवितेतून व्यक्त केले. मी पहिल्यांदा तुम्हाला कवितेचं वरवरचा अर्थ सांगणार आहे आणि नंतर त्यातून कवीला काय संदेश द्यायचा आहे किंवा काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. मी पहिल्यांदा कविता वाचते. ही कविता साधना दिवाळी अंक 2007च्या मासिकातून घेतलेली आहे. हाकेतून हद्दपार होते आहे, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. हरवत चाललाय किराणा आणि भुसार, सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर. लोहाराचा भाताने कुंभाराचा आवा, निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट. कलईची हिलई विश्वासोबत निघून गेली, मागच्या धगीवर रटरटणारी आमटी राखेसही दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर. बोला चालीतून निघून चालली माझ्या आईची बोली, सुटीत आता खेळत नाहीत मुलं विटीदांडू आणि लगोऱ्या. थांबून गेलाय त्यांचा दंगा, आट्यापाट्या आणि भिंगा. परकऱ्या मुली खेळत नाहीत आता आधीचे मातीतले खेळ. पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर, बघत क्रिकेटची मॅच आणि उलगडतात क्राईम थ्रिलर. लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते, शब्द बापुढे केवळ वारा तसे विरून जात आहे. मी वाचवते माझी कविता आणि माझी आई आणि माझी बोली आणि माझी भूमी कवितेसोबत. ही मुक्त छंदातली कविता आहे आणि या कवितेतून कवीच्या मनातली खंत, बदलत चाललेल्या समाजाचं वास्तव चित्र, त्याचबरोबर लिहिते हात आता लिहिते राहिलेले नाहीये आणि माझ्या समाजातून माझी बोली भाषा, माझ्या आईची भाषा निघून चाललेली आहे, अशा विविध प्रकारची खंत या कवितेतून व्यक्त केलेली आहे. पहिल्यांदा आपण फक्त कवितेचा वरवरचा अर्थ बघूया. काही नवीन शब्द तुम्हाला आहेत ते मी इथं लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. बदलत चाललेल्या समाजाचं वास्तव चित्र शब्दात रेखाटताना कवी म्हणतात की आई अशी हा काका ऐकू येत नाही, जणू ती सीमेबाहेर म्हणजे अगदी जीवनातून निघून गेलेली आहे. कारण आई म्हणतच नाहीत मुलं आता मम्मी मॉम अशा प्रकारच्या हाका मारतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ह्या गोष्टी आता दुरावत चाललेल्या आहेत. इतकंच काय तर गोठ्यातल्या गायी सुद्धा आता हंबरने थांबवलेल्या आहेत, हंबरने विसरलेल्या आहेत. त्या आता वासरासारखी हंबरत नाही. म्हणजे आईची हाक आणि गाईचं हंबरणं कुठंतरी दूर निघून गेलेलं आहे, सीमे पल्ल्यात निघून गेलेलं आहे. तिथं या संपूर्ण वाक्याने सांगायचं आहे की आई आणि लेकाचे पूर्वीसारखी मायेचे संबंध आता खूप दुरावत राहिलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुठेतरी आता पाश्चात्यांच्या पलीकडे जाऊन पोचलेली आहे. कारण आई हाक मारणं मुलांना कमीपणाचं वाटतं आहे. मम्मी मॉम डॅड अशी हाक मारली जाते आणि ती खंत कवीने इथे व्यक्त केलेली आहे. आज मोठमोठे मॉल झालेत, सुपर मार्केट निर्माण झालेलं आहे, त्यांची झगमगाटी दुनिया आहे. त्यामुळे पूर्वीसारखी किराणा आणि भुसाराची दुकानं हरवून गेलेली आहेत. किराणा याचा अर्थ भुसारा म्हणजे ज्यामध्ये अन्नधान्याच्या वस्तू मिळतात ती दुकानं ही आज कुठेतरी निघून गेलेली आहे, दुरावत गेलेली आहे, लांब गेलेली आहे आणि सुपर मार्केटच्या झगमगाटात ती हरवून गेलेली आहेत पूर्णपणे. पूर्वीच्या गावामध्ये गावगाड्याची संस्कृती, गावगाडा याचा अर्थ एकदम म्हटलं नाही बघा मी, गावगाडा ही गावाची जुनी संस्कृती. या जुन्या संस्कृतीमध्ये 12 बलुतेदार लोक वगैरे होते आणि त्यामुळे गावगाड्यात असलेले जुने व्यावसायिक लोहार कुंभार त्यांचे भाते त्यांची चाकं गावगाड्याबरोबर निमूटपणे निघून गेलेली आहेत. आज तुम्हाला कुठेही लोहाराचा भाता म्हणजेच ते विस्तव पेटवण्यासाठी जो भाता मारला जातो बघा, भाता एक असं भट्टीला वारा घालण्याचं साधन आहे ते दिसत नाही. आज कुठेतरी कुंभाराचा आवा म्हणजे फिरत्या चाकावर देशीमध्ये आहे बघा, त्याचं मातीच्या मडक्यानं आकार वगैरे देताना एक लाकडी चाक असतं त्याच्यावर कुंभार मातीच्या मडक्यानं आकार देतो, तेही कुठं दिसत नाही. जणू काही ती गावगाड्याबरोबर निमूटपणे निघून गेलेले आहे. पूर्वी भांड्याला कलई दिली जात असायची. कलई याचा अर्थ तुम्हाला म्हणजे आता लक्षात नाही आहे कलईची दिली म्हणजे तांब्या पितळीची भांडी ना अशी काळपट होऊ नयेत, कळकू नयेत म्हणून पूर्वी कथिलाची तार तापून त्याच्यावर असा एक लेप दिला जायचा, असा मुलामा दिला जात होता. ती आता कुठं दिसत नाही. आज चुलीच नाही आहे. आपण घरामध्ये गॅसवर जेवण करतो आणि मग इथे चुलीवर जेवण घेतो ते जेवायला जातो. त्यामुळे पूर्वी चुलीच्या
चुलीच्या जाळावर शिजत असलेली आमटी राखेसहित दूर गेलेली आहे. आता ती धुराशिवाय गॅस शेगडीवर निमूटपणे रटरटत आहे, शिजते आहे. संभाषणातून संवादातून बघा, बोलाचालीतून निघून गेली माझ्या आईची बोली. बोलाचाली याचा अर्थ काय तर संभाषण, एकमेकांबरोबर बोलणं. ही संभाषणातून संवादातून माझी मातृभाषा, आईची बोली म्हणजे मातृभाषा निघून गेलेली आहे. आज मुलं सुट्ट्यामध्ये विटी दांडू खेळत नाही, लगोरीचे खेळ खेळत नाही. तुमच्या पालकांना माहीत असतील बघा हे खेळ. इतकंच नव्हे तर त्यांचा गिल्ला आता थांबलेला आहे. आज आट्यापाट्या किंवा पिंगा घालणे, घुमत घुमत असं पुडी घालण्याचा प्रकार आहे, तो जुने खेळ पूर्णपणे नाहीसे झालेले आहे. पूर्वी परकऱ्या मुली असायच्या, म्हणजे परकर घालणाऱ्या मुली, परकर ब्लाऊज घालणाऱ्या मुली असायच्या. आज वेगवेगळे कपडे असतात. त्या पूर्वीच्या लहान मुली आज मातीतले खेळ खेळताना दिसत नाही. तर काय दिसते आज? तर आज मुलं दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनलवर क्रिकेटची मॅच बघतायत. गुन्हेगारी विश्वातील मालिका, क्राईम, थ्रिलर असं म्हटले, थ्रिल येणारं अशा गोष्टी खेळतात. इतकंच नव्हे तर आज मुलं पालकांकडून मोबाईल घेऊन अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळत बसलेली असतात. वेगवेगळे गेम निर्माण झालेले आहेत. ह्या खेळांमध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही. पुढे म्हटले त्यांनी बघा, लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते. ही सगळ्यात महत्वाची. आज पूर्वीसारख्या कुणाकडून गोष्टी लिहिल्या जात नाही, लिखाण लिहिलं जात नाही. मी पुढे या 40 संबोधनात जी काय हे आहे ते मी स्पष्ट करणार आहे. लिहिणाऱ्या हातांचा सराव थांबलाय. शब्द केविलवाणे झालेत, फक्त वाऱ्यासारखे विरून गेलेले आहेत. अशा या बदलत्या भयानक वास्तवात मी काय करतो आहे, माझी कविता वाचवतो आहे, सांभाळतो आहे. पुढे म्हटलंय की माझी आई सांभाळतो आहे, माझी भाषा सांभाळतो आहे, माझी मातृभूमी सांभाळतो आहे आणि मी या आधुनिक वास्तवातून बचाव करतो आहे. मी वाचवतो या कवितेतून कवीच्या मनातील खंत मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त झालेली आहे. या ठिकाणी त्यांनी अनेक शब्द दिले बघा, की हद्दपार होणे, सीमेबाह्य जाणे, दुरावत जाणे, लांब जाणे, दंग असणे, गुंगणे किंवा मग्न असणे, विरून जाणे, विरघळून जाणे, नाहीसे होणे, लिहिते हात म्हणजे लेखनाचा सराव. या सगळ्यातून त्यांनी पहिल्यांदा जी की नाही आपल्याला 4 गोष्टी स्पष्ट करायच्या. पहिली महत्वाची गोष्ट आहे की कवीच्या मनातली खंत. ती पूर्ण कवितेमध्ये कवीच्या मनातली खंत दिसते. काय कशी दिसते तर जुन्या जमान्यातल्या काही चांगल्या गोष्टी, चांगली संस्कृती, गाव संस्कृती ही हरवत चाललेली आहे. कारण आज जर बघितलं तर भारत देश हा खेडोपाडी खेड्याचा देश आहे. ते आज सगळं हरवत चाललेलं आहे की कवीला पहिली खंत वाटते. बदलत चाललेल्या समाजाचं वास्तव कवीला खटकतं. आपण आपल्या आईला आई म्हणत नाही. एवढंच नव्हे तर वासरासाठी गोट्यातली गाय हंबरत नाही. मॉलच्या नवीन झगमग्या संस्कृतीमध्ये किराणा भुसा हरवलेला आहे. मुलं मातीतले खेळ खेळत नाही, कुणी लेखन करत नाही, मातृभाषा कुणाला बोलावीशी वाटत नाही. अशा प्रकारे सांस्कृतिक वैभव नष्ट झालेलं आहे. ही सगळी खंत. आता शब्द बापुडे केवळ वार असं म्हटलेलं आहे. तर का म्हटलंय तर पूर्वीच्या कविता ज्या होत्या ना त्याला एक उच्च सांस्कृतिक मूल्य होतं. जीवन त्यातून आपल्याला असं प्रेरणा मिळत होती, आदर्श मिळत होते. पण आता ते सगळं नष्ट झालेलं आहे. कारण आज अशा हातातून सकस साहित्य निर्मिती होत नाही. जो शब्द पसार आहे तो भावशून्य शब्द पसार आहे, पोकळ आहे असं कवीतला म्हणायचं आहे. अभिजात साहित्य शाश्वत निर्माण होत नाही ही खंत व्यक्त करताना त्यांनी म्हटलंय शब्द केविलवाणे झालेले आहेत. आत्ताच्या शब्दांमध्ये नश्वरता आहे, तात्कालिकता आहे. पूर्वीची जुनी गाणी बघा आजही अविटगोडीची आहेत आणि आजची नवीन गाणी 1-2 वर्ष होतात आणि नंतर ती विरून पण जातात. हेच वास्तव साहित्यातलं सुद्धा आहे. आता सामाजिक बदलाबद्दल कवितेतून या जो व्यक्त झालेला विचार आहे तो सांगते बघा. पूर्वी गावगाडा होता, नैतिक मूल्य जपणारी गावाची संस्कृती होती, पावणेर केला जात होता, एकमेकांकडे की नाही वाटीभर आमटी असली तर पलीकडच्या घरी पोचवली जात होती. ही ज्या गोष्टी होत्या ना त्या नष्ट झालेल्या आहेत. हळूहळू समाज बदलला आहे, शहरं वाढली आहेत, अनेकांच्या घराचे दरवाजे बंद असतात, आतमध्ये काय चाललंय हे नाही आहे. सगळ्या वस्तू झगमगीत मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये मिळालेल्या आहेत. त्यामुळे छोट्या छोट्या दुकानदारांची धंदे बसलेले आहेत. लोहारचा भाता बंद पडला, कुंभाराचं चाक फिरायचं थांबलं, कलईची झिलई निघून गेली, चुलीची जागा गॅस शेगड्याने घेतली. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्यामुळे आधुनिक गोष्टी घडल्या. पण या आधुनिक समाज व्यवहारामुळे मायेची माणसं दुरावली गेली, संस्कृती नष्ट झाली. हा सामाजिक बदल सांगितलेला आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे माझी बोली
या संकल्पनेतून त्यांना सांगायचं आहे की माझी बोली म्हणजे आपली मातृभाषा, मातृभाषा मायबोली. आणि वेगाने बदलत जाणाऱ्या समाजामध्ये नवीन पिढी जी शिकते आहे त्याच्यावर शिशुवर्गापासून इंग्रजी संस्कार होतात. त्यामुळे आई हिची जागा मम्मीने घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढे त्याने म्हटलेलं आहे की आधुनिकीकरणामुळे तोंडी इंग्रजी रुळत आहे आणि म्हणून शिक्षण हळूहळू मंदावत आहे. कारण मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर ते जास्त लवकर कळतं. ते हे शिक्षण हळूहळू रुंदावत चाललेलं आहे. मातृभाषेतून विचार मांडले तर ते विचार प्रभावीपणे मांडू शकतो, भावनापूर्ण असतात, ते नैसर्गिकता आता राहिलेली नाहीये. पाठांतर आणि त्याचबरोबर भावना शून्य असे विचार, भावना शून्य अशी साहित्य निर्मिती त्याच्यामुळे होते आहे. आणि ही माझी बोली वाचवण्याचा प्रयत्न करताना ही एक खंत कवीने व्यक्त केलेली आहे. या संपूर्ण कवितेतून सांगितलेलं आहे की या मी वाचवते म्हणजे काय, तर आपली चांगली जुनी संस्कारक्षम्य मूल्य जी आहेत ती हरवू नये. संपूर्ण जगामध्ये भारतीय संस्कृती श्रेष्ठ समजली जाते आणि त्यामुळे ते संस्कार, ती मूल्य हरवू नये. आईची बोली पारखी होऊ नये. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये. नैतिक मूल्य तुडवली जाता कामा नाही. भौतिक सुख गरजेचं आहे पण नीतिमत्ता सुद्धा तेवढीच गरजेची आहे. आणि ही संस्कृती जपली पाहिजे. ती आपल्या मातृभूमीतून, मातृबोलीतून आणि आईमधून ही संस्कृती शिल्लक राहणार आहे असा संदेश या कवितेतून दिलेला आहे. स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या कवितेचं रसग्रहण आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल.